नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या लाडक्या मराठी भयकथा चॅनलमध्ये। आजची कथा ही निव्वळ काल्पनिक नाही, ही एक सत्यकथा आहे जी नाशिकहून आपल्याच एका सबस्क्रायबर मनोज यांनी आमच्यासोबत शेअर केली आहे। मनोज आणि त्यांच्या मित्रासोबत नाशिक त्र्यंबकेश्वरच्या त्या काळोख्या रस्त्यावर नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांचे पाय अजूनही थरथरतात हे ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। तुम्ही जर भय आणि चमत्काराचे साक्षीदार व्हायला तयार असाल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात दडलेली रहस्य तुम्हाला स्तब्ध करते। तुम्ही आमचे व्हिडिओ आवडीने पाहता हे पाहून खूप आनंद होतो, पण जर तुम्ही अजूनही मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा। तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला अशाच भयानक आणि रहस्यमय कथा तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतात। ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ पाहत आहात हे लिहायला विसरू नका। तुमच्या कमेंट्सची आम्हाला उत्सुकता आहे। तर चला सुरू करूया नाशिकच्या त्या भुताटकी मार्गावरची थरारक रात्र। नमस्कार मित्रांनो, मी मनोज। आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा प्रसंग सांगणार आहे ज्याने माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला। विश्वास ठेवा, हे केवळ एक सत्यकथा नाही तर एक गूढ अनुभव आहे ज्याने मला आणि माझ्या मित्राला म्हणजे अक्षयला हादरवून टाकलं। नाशिकमध्ये राहणारे आम्ही दोघे मित्र एका शनिवारी सहजच त्र्यंबकेश्वरला जायचं ठरवलं। देवदर्शन घ्यावं, थोडं मन शांत करावं असा आमचा विचार होता। तसाही नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा रस्ता आम्हाला अगदी पाठ होता। संध्याकाळ होत आली होती, साधारण 6:30-7 वाजले असतील। आम्ही श्री स्वामी समर्थ गुरुपीठात आरतीसाठी थांबलो होतो। स्वामींच्या मंदिरात नेहमीच एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते। शेकडो भाविक तिथे उपस्थित होते आणि वातावरण भक्तिमय झालं होतं। आरती सुरू व्हायला थोडा वेळ होता। आम्ही मंदिरात बसून स्वामींच्या मूर्तीकडे पाहत होतो। तेवढ्यात पीठातील एक वृद्ध भटजीबुवा आमच्या दिशेने आले। त्यांचा चेहरा अत्यंत शांत, पण डोळ्यात एक अनामिक खोली होती। त्यांनी आम्हाला जवळ बोलावले। आम्ही दोघेही त्यांच्याजवळ गेलो। त्यांनी आमच्याकडे निरखून पाहिलं आणि अचानक मला म्हणाले, बाळा, तू कालभैरव मंदिरात जाऊन आरती कर। मला थोडं आश्चर्यच वाटलं। इतके लोक असताना त्याने फक्त मलाच का निवडलं? मी काही विचारणार इतक्यात ते अक्षयकडे वळले आणि म्हणाले, बाळा, तू पंचमुखी हनुमान समोर आरती कर। अक्षयलाही तेच आश्चर्य वाटले। भटजीबुवांनी आम्हाला काहीही प्रश्न विचारू दिला नाही। ते फक्त एवढंच म्हणाले, काळजी घ्या, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत। त्यांच्या आवाजात एक प्रकारची गंभीरता होती, जणू काही ते आम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच तिथे उभे होते। आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आरती केली। आरती संपली तेव्हा बाहेर पूर्णपणे अंधार पसरला होता। घड्याळात पाहिलं तर 7:30 वाजले होते। आता नाशिकला परत जायची वेळ झाली होती। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालं होतं खरं, पण एक गोष्ट होती, तिथे कुठेही पथदिवे नव्हते। पूर्ण रस्ता काळोखात बुडालेला होता। काळ्या कुट्ट अंधारात आमची बाईक पुढे निघाली होती। ते भटजीबुवा आम्हालाच का म्हणाले होते, काळजी घ्या, आमच्यावर काही संकट येणार होतं का? त्र्यंबकेश्वरचा निरोप घेऊन आम्ही नाशिकच्या दिशेने निघालो। आता रात्रीचे 7:30-8 वाजले असतील। सुरुवातीला आमच्या गप्पा अगदी सहज हलक्या फुलक्या सुरू होत्या। दिवसभरात मंदिरात पाहिलेले अनुभव, भटजीबुवाने अचानक आम्हालाच आरती करायला का सांगितलं, यावर आम्ही एकमेकांशी मस्करी करत होतो। अक्षय म्हणाला, काय रे मनोज, तुलाच का निवडलं कालभैरवसाठी? नक्कीच काहीतरी काळवीर आहे तुझं। मीही हसून उत्तर दिलं, अरे वेड्या, माझं काही नाही, तूच हनुमानजींसमोर उभा होतास। नक्कीच तुझ्यावर काहीतरी संकट येणार असेल, त्यामुळे तुला संकटातून वाचवण्यासाठी हनुमानजींनी आधीच खबरदारी घेतली असेल। पण जसजसे आम्ही अंजनेरीच्या पुढे निघालो तसतसा रस्त्यावरचा अंधार अधिक गडद होत गेला। आजूबाजूला घनदाट झाडी आणि पूर्णपणे काळ्याकुट्ट रात्रीत आमची दुचाकी एखाद्या ठिपक्यासारखी वाटत होती। इतर वाहनांची वर्दळ हळूहळू कमी झाली आणि एक भयान शांतता त्या रस्त्यावर पसरली। त्या शांततेत फक्त आमच्या बाईकचा आवाज आणि वाऱ्याची सळसळ ऐकू येत होती। मला अचानक अस्वस्थ वाटू लागलं। माझ्या पाठीवर आणि मानेवर एक थंडगार शिरशिरी आली। मला वारंवार असं वाटायला लागलं की कोणीतरी आमच्या पाठीमागे अगदी आमच्या जवळून पाठलाग करतंय। मी मागे वळून पाहिलं, पण काळोखाशिवाय दुसरं काहीच नव्हतं। अक्षयने माझ्याकडे पाहिलं, काय झालं रे, का मागे बघतोयस? मी त्याला सांगितलं, अरे काही नाही रे, पण मला असं वाटतंय की कोणीतरी आपल्या पाठीमागे आहे।
अक्षयने हसून माझ्या खांद्यावर थाप मारली. अरे वेड्या, तू भूत प्रेताच्या गोष्टी जास्त ऐकतोस वाटतं. हा तर शांत रस्ता आहे. पण त्याच्या चेहऱ्यावरही थोडी चिंता मला स्पष्ट दिसत होती. त्याच्या स्वरात आत्मविश्वास असला तरी डोळ्यात एक प्रकारची भीती तरळत होती. आम्ही अंजनेरी गावाजवळून जात असताना अचानक आम्हाला डावीकडील झाडीतून काहीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. तो आवाज अस्पष्ट होता, पण नक्कीच माणसाचा नव्हता. मला वाटलं की कोणीतरी माझं नाव घेऊन बोलवतंय. मी बाईक हळू केली आणि अक्षयला विचारलं, ऐकलंस का काही? अक्षयनेही ऐकलं होतं. हो, कोणीतरी बोलवते असं वाटलं. आम्ही दोघेही झाडीच्या दिशेने पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. फक्त काळाकुट अंधार आणि भयान शांतता. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. आमच्या मनात नकळत एक भीती निर्माण झाली होती. चल रे, वेळेवर नाशिकला पोचूया. मी बाईकचा वेग वाढवला. काही मिनिटांनी ती कुजबूज थांबली, पण माझ्या मनात एक अनामिक भीती घर करून राहिली होती. माझा श्वास वाढला होता. मी बाईक अजूनच वेगाने चालवू लागलो. अक्षयही शांत झाला होता आणि अचानक ते घडलं. काही कळायच्या आतच एका क्षणात आमची दुचाकी अनियंत्रित झाली. जणू काही कोणीतरी तिला मागून ओढल्यासारखं गाडी रस्त्यावर घसरली आणि आम्ही दोघेही बाईक सकट खूप लांबपर्यंत घसटत गेलो. माझ्या डोळ्यासमोर काळोख पसरला. गाडी थांबवल्यावर मी जमिनीवर पडलो होतो. माझ्या कानात अक्षयची आर्त किंकाळी घुमली. माझं डोकं फुटलं. देवा, मला पायाला आणि हाताला असह्य वेदना होत होत्या. जणू काही माझ्या शरीराची त्वचा पूर्णपणे सोलून निघाली होती आणि रक्तबंबाळ झाली होती. आम्ही रस्त्याच्या कडेला पडलो होतो. त्याच वेळी आमच्या जवळनी भरधाव वेगाने डंपर ट्रक आणि इतर मोठ्या गाड्या जात होत्या. त्याच्या हेडलाईट्सचा प्रकाश क्षणभर आमच्यावर पडायचा आणि ते वेगाने पुढे निघून जायचे. कोणीही थांबत नव्हतं. आम्ही मदतीसाठी ओरडलो, पण त्या वाहनांच्या आवाजात आमचा आवाज दबून गेला. जणू काही आम्हाला कोणीही पाहू शकत नव्हतं किंवा ऐकू शकत नव्हतं. त्या काळोख्या रस्त्यावर आम्ही एकटेच पडलो होतो. कसे तरी कणत कुंतत आम्ही दोघे उठलो. अक्षय डोक्याला हात लावून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड वेदना स्पष्ट दिसत होत्या. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण माझा पाय पूर्णपणे आखडला होता. गुडघ्यातून तो वाकेनच. मला दुचाकीला किक मारता येईना. अक्षरशः जीवाच्या आकांताने आम्ही दोघे कसे तरी धडपडत उठलो. गाडी उचलली. अक्षयने कशीबशी किक मारली आणि गाडी सुरू केली. कसंबसं वाहन सुरू करून आम्ही सातपूर लिंक रोडने अक्षरशः वेड्यासारखं पळत होतो. त्या काळोखातून आणि त्या भयान ठिकाणातून बाहेर पडण्याची आम्हाला घाई झाली होती. आम्ही पाथर्डी फाट्यावर येऊन थांबलो, कारण एवढ्या काळोखात आम्हाला एकमेकांचा चेहराही दिसत नव्हता. आम्हाला नेमकं काय झालं होतं? ती फक्त एक दुर्घटना की त्या काळोखात आणखी काहीतरी दडलेलं होतं? आम्ही पाथर्डी फाट्यावर येऊन थांबलो. इथे रस्त्याच्या कडेला पथदिवे होते आणि बऱ्यापैकी प्रकाश होता. आम्ही गाडी बाजूला लावली आणि एकमेकांकडे पाहिलं. आत्तापर्यंत काळोखात आम्हाला काहीच दिसलं नव्हतं. अक्षय म्हणाला, अरे देवा, माझं डोकं फुटलंय वाटतं. किती रक्त आलंय बघ. मी माझ्या हातापायांकडे पाहिलं. मलाही ते पूर्णपणे रक्तबंबाळ झाल्यासारखं वाटलं होतं. पण आता प्रकाशात नेमकं काय झालं हे बघायचंच होतं. मी आधी अक्षयकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. हळूच मी त्याच्या डोक्याकडे पाहिलं, जिथे त्याला लागल्यासारखं वाटत होतं. मला जोराचा धक्काच बसला. अक्षयच्या डोक्याला काहीही झालेलं नव्हतं. साधा एक उरखडाही नव्हता. रक्ताचा एक थेंबही नव्हता. त्याचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ होता. अक्षयलाही विश्वास बसेना. त्याने स्वतःच्या डोक्याला हात लावून पाहिलं. तो क्षणभर निशब्द झाला. हे कसं शक्य? अक्षयच्या आवाजात अविश्वास होता. मी मग माझ्या हातापायांकडे पाहिलं. अपघाताच्या वेळी मला ते पूर्णपणे सोलल्यासारखे आणि रक्तबंबाळ झाल्यासारखे वाटले होते. मी माझ्या हाताची बोटे वाकवून पाहिली. पायाला स्पर्श केला. मलाही काहीच झालेलं नव्हतं. हातावर किंवा पायावर साधा एक उरखडाही नव्हता. जिथे मला इतकी असह्य वेदना झाली होती तिथे कसलीही जखम नव्हती. माझे कपडेही स्वच्छ होते. त्यांना कुठलाही चिखल किंवा धूळ लागली नव्हती. आम्ही एकमेकांकडे पाहत राहिलो. अपघाताच्या ठिकाणापासून पाथर्डी फाट्यापर्यंत आम्ही अक्षरशः मरणाच्या भीतीने पळत आलो होतो. आम्हाला खात्री होती की आम्हाला गंभीर दुखापत झाली आहे, पण इथे तर आम्हाला साधं खरचटलेलंही नव्हतं. जणू काही तो अपघात घडलाच नव्हता. आम्ही लगेच गाडीकडे पडलो. हीच ती गाडी होती जी काही मिनिटांपूर्वी रस्त्यावर इतकी लांबपर्यंत कसटत गेली होती. रस्त्यावर बारीक खडी होती, त्यामुळे गाडीला नक्कीच ओरखडे आले असते असं आम्हाला वाटलं. पण गाडीलाही थोडं सुद्धा खरचटलेलं नव्हतं. जणू काही ती गाडी जमिनीला स्पर्श न करताच
तरंगत गेली होती. हे कसं शक्य होतं? हे काय चाललं होतं? आमचं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. त्याच क्षणी माझ्या मनात भटजी बुवांचे शब्द फिरू लागले. काळजी घ्या, स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे. आणि त्यांनी आम्हाला आरती करायला लावलेली जागा मला त्यांनी कालभैरव मंदिरात आरती करायला सांगितली होती. आणि अक्षयला पंचमुखी हनुमानासमोर माझ्या डोक्यात लक्क प्रकाश पडला. कालभैरव ते मृत्यूचे देव मानले जातात, काळावर नियंत्रण ठेवणारे. जर मला कालभैरव समोर आरती करायला सांगितली होती, याचा अर्थ आमच्यावर काळ येणार होता, म्हणजे मृत्यू किंवा एक मोठं जीव घेणं संकट. पण कालभैरवाने मला आणि अक्षयला त्या काळापासून वाचवलं होतं आणि अक्षयला पंचमुखी हनुमानासमोर आरती करायला सांगितली होती. हनुमानजींना तर संकटमोचन म्हणतात, संकटातून सोडवणारे. याचाच अर्थ आमच्यावर एक मोठं संकट येणार होतं, पण बजरंग बलींनी, हनुमानजींनी आम्हाला त्या संकटातून वाचवलं होतं. आणि तुम्हाला आठवतंय, आमचा अपघात नेमका अंजनेरी गावाजवळ झाला होता. अंजनेरी पर्वत हे हनुमानजींचे जन्मस्थान मानले जाते. हा केवळ योगायोग नव्हता, हा तर साक्षात चमत्कार होता. स्वामींचे वाक्य माझ्या डोळ्यासमोरून तरळले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही सुरुवातीला ज्याला एक भयानक अपघात मानत होतो, ते खरं तर आम्हाला वाचवण्यासाठी घडलेला एक अदृश्य शक्तींचा हस्तक्षेप होता. ती भयानक रात्र, तो काळोख, ती कुजबूज, ती अस्वस्थता आणि तो अपघात, हे सर्व त्या अदृश्य शक्तीने आम्हाला वाचवण्यासाठी एक प्रक्रिया होती. त्या काळोखात आम्हाला वाटणाऱ्या वेदना, ती भीती, ते केवळ आम्हाला त्या मोठ्या संकटापासून दूर ठेवण्यासाठीच होती. आम्ही अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आलो होतो. खरंच त्या रात्री आमच्यासोबत एक अदृश्य शक्ती होती का? आणि आम्ही वाचलो ते फक्त नशिबामुळेच की? त्या रात्री आम्ही पाथर्डी फाट्यावरून घरी पोचलो, पण त्या घटनेचा धक्का आमच्या मनातून काही केल्या जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा एकमेकांना भेटलो. काल रात्री जे काही घडलं होतं त्यावर अजूनही आमचा विश्वास बसत नव्हता. आम्ही एकमेकांना चिमटा काढून पाहिला. आपल्याला खरंच काही झालं नाही ना याची खात्री करून घेतली. हा अनुभव केवळ एक चमत्कार नव्हता, तर एका अदृश्य शक्तीने आम्हाला दिलेलं एक जीवनदान होतं. या घटनेमुळे माझा आणि अक्षयचा श्री स्वामी समर्थांवरील आणि देवशक्तींवरील विश्वास अधिक दृढ झाला. स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वचनाची सत्यता आम्ही स्वतः अनुभवली होती. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी जर तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही शक्ती तुम्हाला वाचवू शकते, याची आम्हाला खात्री पटली. केवळ देवाची भक्तीच नाही, तर एक सकारात्मक विचार, एक अदृश्य ऊर्जा नेहमी आपल्या पाठीशी असते, हे या घटनेतून आम्ही शिकलो. हा अनुभव आम्ही आमच्या मित्रमंडळींना, घरच्यांना सांगितला. सुरुवातीला कोणीही आमच्यावर विश्वास ठेवला नाही. अरे, तुम्हाला भास झाला असेल, थकून आला असाल, अशा प्रतिक्रिया आल्या. पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला साधं खरचटलंही नव्हतं आणि गाडीलाही काहीच झालं नव्हतं, तेव्हा मात्र त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं. हळूहळू त्यांच्या चेहऱ्यावरील सत्यता आणि आमची ही थरारक कहाणी ऐकून लोकांनाही हा एक चमत्कारच असावा असं वाटायला लागलं. आजही जेव्हा जेव्हा आम्ही तो नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता पाहतो, तेव्हा ती रात्र आणि तो अनुभव आमच्या डोळ्यासमोर येतो. मित्रांनो, हा अनुभव मी तुम्हाला का सांगितला हे महत्त्वाचं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर, विशेषतः विद्यामंदिर स्टॉपजवळ विसेमंगल कार्यालयाच्या आसपासचा तो रस्ता खरंच खूप धोकादायक आहे. आकडेवारीनुसार त्या रस्त्यावर दरवर्षी 20-30 लोक अपघातात जीव गमावतात. त्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी पूर्णपणे अंधार असतो, पथदिवे नाहीत आणि वाहनांचा वेग जास्त असतो. आम्हाला जो अनुभव आला ती आमच्यासाठी एक चेतावणी होती. कदाचित आम्ही सुदैवी होतो की स्वामींच्या कृपेने वाचलो, पण प्रत्येकजण इतका नशीबवान नसतो. त्यामुळे माझी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे, जर शक्य असेल तर रात्रीच्या वेळी त्या रस्त्यावरून प्रवास टाळा. जर प्रवास करणे अपरिहार्य असेल तर अत्यंत काळजीपूर्वक आणि हळू गाडी चालवा, कारण त्या काळोखात केवळ रस्ताच नाही तर काहीतरी अदृश्य शक्ती देखील असू शकतात, ज्या तुमच्या आयुष्यात कधीतरी येऊ पाहणाऱ्या काळाची चाहूल देतात. तुम्ही कधी अशा अदृश्य शक्तींचा अनुभव घेतला आहे का, ज्यांनी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं असेल? तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आणखी कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण त्या मित्रांकडे जाऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला. तर प्रथम त्यांची नावे घेऊया.
पहिले म्हणजे शिरीष जोशी, इंदुरी, मध्य प्रदेशहून. वैशाली वाघमारे, कोल्हापूरहून. संदीप कांबळे, कोल्हापूरहून. इंदू गुंबदे, नाशिकहून. धीरज येवले, नाशिकहून. दत्तात्रेय देशपांडे, बेळगाव, कर्नाटकातून. जेसन कोल्हापूरहून. योगेश पानगे, अहिल्यानगरहून. सुधादेवी साताऱ्याहून. स्वरूप डोंबिवलीहून. अरुण सोनावणे, नाशिकहून. तेजस्वी देसाई, लोणावळाहून. महेश खराडे, रविकांत पाटील, राजेश चव्हाण, अर्जुन धुमाळ, सचिन जोशी यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले. तर मित्रांनो, ही त्यांची नावे होती ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट केली आणि आम्हाला सांगितले की ते आमच्या कथा कुठून ऐकतात आणि त्यांना आमची कथा कशी आवडली. यासोबतच जर कोणाचे नाव वगळले असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्यांचे नाव येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेतले जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.